आता येत आहे लवकरच दिवाळी. सो दिवाळी येणार म्हणजे कंदील, फटाके आणि रांगोळी ह्याची शॉपिंग झालीच पाहिजे. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे असे छापे आहेत जे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरात आणि घराच्या बाहेर, गॅलरीमध्ये, अंगणात सगळीकडे आपण हे असे छापे काढून एकदम आयती रांगोळी काढू शकतो. तर दादा आपल्याला त्याचा एक डेमो दाखवतात. भरून घेतो. ओके, आम्हाला डेमो बघायला मिळेल. हो मिळेल, एक मिनिट दाखवतो. तोपर्यंत तुम्ही बघू शकता इथे किती व्हरायटीचे कलर आहेत. ओके, वेगवेगळ्या व्हरायटीचे छापे, त्याचे बॉक्स रेडी आहेत. हे कलर्स आहेत, तुम्ही असं एक एक पॅकेट पण घेऊ शकता. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने ह्यांचे छाप्यांची इथे डिझाईन आहे. नंबर 1, नंबर 2 म्हणजे आपण अशा पद्धतीने ऑर्डर करू शकतो. इथे प्राइस पण हे बघा, हे असे 2 रंग भरायचे. ओके, 2 रंग भरायचे, जाळी लावायची, वरच्यावर ठेवायची, लॉक करायचं असं. ओके, हे ठेवायचं आणि असं फिरवायचं. याच्यात 2 रंग डार्क, याच्यात 2 रंग लाईट, झाली रांगोळी तयार. वाव, किती सोपं झालं. ठेवलं, फिरवलं, रंग आले, ठेवलं, फिरवलं, रांगोळी तयार. लगेच सेकंदात झटपट आपल्याला हो दे, झटपट आपल्याला रांगोळी काढता येईल. लगेच सेकंदात रांगोळी मोठी करता येईल. मस्त. काय प्राइस आहे? हा तुम्हाला 500 रुपयाचा सेट आहे. 2 डबे येणार, याच्यावर 9 जाळ्या फ्री देतो. 500 रुपयामध्ये 2 सेट येणार. 2 सेट येणार, 9 जाळ्या सोबत फ्री. ओके, याच्यापेक्षा मोठा बघायचा असेल त्याच्यापेक्षा मोठा सुद्धा दाखवतो मी. एकम सेकंदामध्ये रांगोळी तयार करता येईल. आपल्याला जास्त वेळ बसायचं, गुडघे, पाय, मान, कंबर दुखत असेल तर ते दुखणार नाही. फक्त ठेवायचं, समोरासमोर पकडायचं, असं नाही फक्त फिरवायचं. हे बघा, ह्याच्यामध्ये 3 रंग येतात. हे ठेवायचं आणि फिरवायचं. फिरवलं की रंग तयार, रांगोळी तयार. शेजारी बघेपर्यंत उठून आपण घरात. इतकं सोपं झालं, पटापट रांगोळी काढता येईल. आणि ह्याची काय प्राइस आहे? हे 800 रुपयाचा सेट आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला 7 जाळ्या फ्री आहेत. 2 डबे येणार आणि 7 जाळ्या येणार. असे दोन्ही मिळून घेतले की 1000 रुपयात फक्त. ओके, 1000 रुपयामध्ये छोटे आणि छोटे पण आणि मोठे पण 2. हे छोटी रांगोळी, सगळ्यात छोटी रांगोळी. ओके, आपण काय करतो, असं करतो, असं करतो, त्यामुळे रांगोळी काय होते, सांडते, जास्त येत नाही काढत. एकदा काय करायचं, एक हात झटकून घ्या, असाच हात ठेवा, हात उलटा करायचा नाही, असंच मारा. किती सुंदर दिसतं बघा, असंच मारायचं. आता किती जोरात आपटा हे तुटणार नाही. हे लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी उठलं की दरवाज्यात काढा, ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत. पावला नाही, झटपट लगेच अशी उड्या मारत येणार. असं वेगळं डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा, एकदा झटका आणि असंच मारा. हे असं आपल्याला ताटापुढे, पाटापुढे, देवापुढे, देवघरात, आतमध्ये, बाहेर पुढे काढ बसा. रांगोळी तुटतही नाही. आहे ना सोपं. हे असं 150 रुपयाला 2, 4, 6 डिझाईन, 2 डब्या, फक्त 150 रुपयात. याच्यापेक्षा चांगला आणखीन दाखवतो, मॅजिक पट्टी. ओके, माझ्याकडे बघा ताई, आम्ही शिकवतो, शिकवल्यानंतर देतो. नाही तसं काय, त्यांचं काय ते बघत असतं. तुम्ही बघा, याच्यात काय करा, आपण उभेड्यात पट्ट्या काढतो. दिवाळी आले की पट्ट्या चिटकवतो आपण स्टिकरने. तर 2 वर्ष झाले तरी त्या पट्ट्या काढता निघत नाही. खराब दिसते ना पावडर. घरामध्ये काही काढायचं असेल ना रांगोळी, त्या प्रकारे बघा किती सुंदर पट्ट्या काढून दाखवतो. एका हाताने पकडायचं, एका हाताने असं कलर करायचा. बघा, एक रंग केला, एकच रंगाची डिझाईन दिसणार. डबल रंग केला की 2 रंगाची डिझाईन तेव्हा दिसणार. बघा किती छान येते. आता याच्यामध्ये कलर करायचे कसे हे मी तुम्हाला शिकवतो. याच्यात कलर भरायचे बघा, असे कुणालाच कळणार नाही तुम्ही रंग भरले कसे, रांगोळी काढली कशी. असे वेगवेगळे रंग असतील घरामध्ये तर वेगवेगळे भरा. 1-2 रंग भरले तरी चालतील. हे बघा, हे असे रंग भरल्यानंतर हे दिलेलं आहे पट्टी. याला काय करायचं, असे केले की आपल्याला वाढवता येते या टिपक्यांवरती. या टिपक्यांवर पुन्हा टिपके ठेवले की पुन्हा रांगोळी आपल्याला मिळते. पुन्हा एकदा करून घ्या. हे बघा, एक कलर केला की एकच कलर खाली दिसणार. 2 कलर केले की डबल कलर. किती छान येते बघा रांगोळीची डिझाईन. कलर कसे भरले कुणाला कळणार नाही. यावर्षी काहीतरी नवीन. दरवर्षी त्याच रांगोळ्या घेऊन लोक बघून कंटाळतात. आता असं करायला शिका की लोकांची वावा मिळवायला शिका. लोक दरवाज्यात आले पाहिजे फोटो काढायला. या प्रकारे नवीन काहीतरी. हे बघा, हे शास्त्राच्या रांगोळ्या तुम्हाला बघायच्या आहेत. हे शास्त्राच्या आहेत ताई, बघून घ्या. हा कसंही ते एक. हे बघा, त्याला म्हणतात लक्ष्मीचे पाय, लक्ष्मीचे पाऊल. हे चिमूटभर रांगोळी लागते, एक चिमूटभर रांगोळी. आणि विजिटिंग कार्ड असतं घरामध्ये. विजिटिंग कार्डने फक्त खेचायचं, ढकलं. याची क्लिअरिटी बघा, पूर्ण भारतामध्ये एवढी क्लिअर रांगोळी कुठेही दिसणार नाही. लक्ष्मीच्या पाऊल असं पाठीपुढे पण असतात, त्याला म्हणतात चालती लक्ष्मी. हो, ती घरात किती पूजन करा, घरात थांबणार नाही. याला म्हणतात स्थिर लक्ष्मी.
हे स्थिर काय, हे जे चिन्ह आहेत हे चिन्ह लक्ष्मीला दाबून ठेवतात, एकाच जागी बसून ठेवतात. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी काढा, लक्ष्मी घरात जास्त दिवस वास करते. याला म्हणतात स्थिर लक्ष्मी. याला म्हणतात सहस्त्रदल कमळ. घरामध्ये चिडचिडपणा होतो बघा, कधी कधी वाईट नजर येते, माहिती पडत नाही, चिडचिडपणा होतो, छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं होतात, शिवाय घरामध्ये कधी मन लागत नाही कुठल्या गोष्टीला. एक चिमुडभर रांगोळी टाका. विष्णूच्या हातात जसं चक्र आहे, फिरतं चक्र, तसं हे फिरतं चक्र आहे बघा. याच्याकडे बघा, बघत राहा, हे फिरतं असं आतून फिरत असतं, वाईट नजर खेचत असतं. महिन्यातून एकदा तरी काढा, 10 मिनिटं. दरवाजात काढा, दरवाजाच्या बाहेर काढा, घरात काढा, देवघरात काढा, पण एकदा वापरल्यानंतर दुसऱ्याला द्यायचं नाही किंवा दुसऱ्यांचं वापरलेलं घ्यायचं नाही. एवढं लक्षात ठेवा, कारण हे शास्त्राच्या रांगोळ्या आहेत. हो, नाही तर आपलं चांगलं तिकडे आणि तिकडचं वाईट आपल्याकडे, हे ओढून घ्यायचं नाही. हे म्हणतात 33 कोटी देव, 33 गोपद्म. याची क्लिअरिटी तुम्हाला छान छान दाखवायला मिळते. हे बघा, हे 33 कोटी देव. एक चिमुडभर रांगोळी लागते. हे काय करतं, हे आपल्या घरी सर्वांचं फॅमिलीचं रक्षणाकरिता आहे. हे 33 कोटी देव हे काढलं की आपलं जे संकट येणार असेल ते संकट आपल्यापासून दूर करतो. हे 33 कोटी देव म्हणतात, 33 गोपद्म. आणि हे सरस्वती. हे बघा, हे येतं सरस्वती. ज्ञान, विद्या, बुद्धी हे वाढवण्याचं काम करतं. बिझनेस याला ग्रो करण्याचं, कुठल्या गोष्टीला पुढे वाढवण्याचं काम हे करतं. फक्त चिमुडभर रांगोळी लागते, खेचायचं आणि टाकलायचं, झाली रांगोळी तयार. इतकी क्लिअरिटी कुठल्याही रांगोळीत येणार नाही. काय प्राइस आहे याची? हे 150 रुपयाला प्रत्येकी एक आहे. अच्छा. हे तुम्ही एकदा वापरलं दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं वापरायला घ्यायचं नाही. न वापरता कोणाला गिफ्ट म्हणून द्या, त्याला म्हणतात दान. दान हे सर्वश्रेष्ठ, पण वापरलेलं घेऊ नका. थँक्यू. 150 रुपयाला आहे. हे कोणाला माहिती नाही कसं काय सांगतात, म्हणजे काय याचा अर्थ आहे. हे ना आम्ही सांगतो, कारण लोकांना कळलं पाहिजे याचा अर्थ काय. आता हे असे विकणारे भरपूर मिळतील, पण त्यांना माहितीच नाही काय आहे. मी सांगतो का, कारण तुम्हाला हे माहिती पडलं पाहिजे याच्या कशामुळे काय होतं. खूपच चांगलं आहे, तुम्ही 2 दिवस काढून पहा रिझल्ट. मॅडम, याचा जर रिझल्ट आला ना, याचा रिझल्ट आला मला फोन करा, खरंच चांगला आहे. मला नसतो वेळ, तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअपला तुम्ही पूर्ण आम्ही व्हिडिओ म्हणजे घरामध्ये पर्यंत पाठवतो, होम डिलिव्हरी. होम डिलिव्हरी होते आणि काढली तरी चालेल. आणि छान, आणि आपल्या संस्कृतीला धरून अशी छान रांगोळ्यांचे छापे आहेत. तर तुम्ही नक्की आता हे 3 कलर भरले तरी चालतात. ठेवायचं, फिरवायचं, रंग आला फक्त ठेवायचं, फिरवायचं, रांगोळी तयार. किती सोपं झालंय, पटापट रांगोळी काढते.